आज तिसरा दिवस आहे। 2 दिवस झालं पाऊस उघडून, काल आणि आज, पण आजही शेतामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे। सगळी पिकं पाण्याखाली आहेत। काहीही कुठल्याही पिकातून शेतकऱ्याच्या हाताला लागेल अशी परिस्थिती नाही। असंख्य शेतकऱ्याच्या नदीकाठच्या जमिनी ह्या पिकासहित खरडून गेलेल्या आहेत। त्यामुळं असं अभूतपूर्व नुकसान मी मागच्या 20 वर्षात तरी पाहिलं नाही। एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत। त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या 7,57,000 शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे, त्या सर्वांना ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये 65 mm पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक 25% मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सरसकट पंचनामे एकत्रित करा, कारण सर्वच मंडळ हे 65 mm तर नाही, तर परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं आहे की ज्याच्यात 350 mm पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। अरे बोल 350च सांगतोय, तुमचं 144 लय लहान आहे। 150 mm चे 9 मंडळ आहेत या जिल्ह्यामध्ये। असे सर्व मंडळ आहेत ज्याच्यामुळं अभूतपूर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय। आता इथे एक आमचे वडीलधारी शेतकरी ज्यांचं 2 एकर रान आहे, अख्खं सगळं खरडून गेलंय। एक शेतकरी 9 एकर पीक पूर्ण खरडून गेले, कोट्यासहित गेले, काही जणांचे बैल गेलेत। या ठिकाणी पशुधनाची सुद्धा या अतिवृष्टीत फार मोठी हानी झाली आहे। त्यामुळं आमचा प्रयत्न राहील यावेळेस या मदतीमध्ये NDRF SDRFच्या नॉर्म प्रमाणे तर मदत मिळेलच। क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा 25% अग्रिम देईल, आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले, ज्याचा गोठा गेलेला आहे, ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले, त्यांना सुद्धा शेळ्या आहेत, गायी आहेत, बैल आहेत, म्हशी आहेत, हे वाहून गेलेले आहेत, त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती, ही जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकची मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार। पंचनामे हे आजपासून चालू झालेले आहेत, कालपासूनच पंचनामे चालू झालेत, पण प्रत्यक्ष आजपासून पंचनामे सरसकट, आता पंचनामे प्रत्येक शेतात जाऊन करण्यासारखी परिस्थिती आज आहे का, तर कुणाला विचारा, गरज आहे का हो? सरसकट करायची गरज आहे ना। त्यामुळं ज्यावेळेस एक नियम असतो, ते तुम्हालाही कळायला पाहिजे माध्यमाला, एखादं मंडळ 65 mm पुढे पावसाच्या खाली अतिवृष्टीत आलं तर त्या मंडळामध्ये सर्वदूर अभूतपूर्व परिस्थिती असं समजून त्या ठिकाणी पंचनामे करून मदत करण्याच्या बाबतीतली शासनाचं धोरण आहे, आणि तेच धोरण पीक कंपनींना सुद्धा लागू आहे। त्यामुळं असं पंचनामे करण्याचं काम चालू आहे की ज्याच्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडेल। एकंदरीत प्रति हेक्टर किती मदत मिळेल सर? हे आज सांगता येणार नाही, आज या ठिकाणी सांगता येणार नाही। NDRF आणि SDRFचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे, NDRFच्या नॉर्म्स प्रमाणे प्रति हेक्टरी जी सोयाबीनला आहे, जी कापसाला आहे, इतर पिकाला जी मदत आहे ती मदत त्या नियमानुसार मिळणार आहे, आणि त्याच्यावर अधिकच क्रॉप इन्शुरन्स कंपनीला सुद्धा 25% अग्रिम नुकसानीचं त्या ठिकाणी। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।